नमस्कार। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं उमरगा लोहारा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आपल्या गटातील व गणातील सर्व उमेदवारांचं आज फॉर्म आम्ही दाखल केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या धोरणानुसार पार्टीने जे धोरण ठरवलं होतं की कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये प्राधान्य आपण दिलं पाहिजे, त्या धोरणेनुसार आपले माजी मंत्री तथा लातूर ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं की पाटील परिवारातून कोणीही या निवडणुकीवर थांबणार नाहीत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये स्थान देऊन त्यांना जिल्हा परिषदेमध्ये पदावरती बसवण्याचं काम सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण बसवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीकडून। आणि त्या धोरणानुसार आज आलूर गटातून आमचे मदन पाटील यांना आपण उमेदवारी दिलेला आहे। ते कधेर गटातून त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी खूप चांगली तयारी केली होतं, पंचायत समितीचे सभापती होते आणि त्या ठिकाणी युती झाल्यामुळे आमचं आणि शिंदे शिवसेना सोबत त्या ठिकाणी ती जागा त्यांच्याकडे गेल्यामुळं तिथं माजी खासदारांचा आग्रह होता ती जागा आम्हाला मिळावं म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय होऊ नये म्हणून श्री मदन पाटलांना आलूर जिल्हा परिषद गणातून त्यांना आम्ही आज उमेदवारी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। आणि नक्कीच कार्यकर्त्यांना आणि यासोबत सामाजिक समतोल म्हणून ओबीसी म्हणून योगेश राठोड येणेगूर गटातून थांबलेले आहेत जे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, मायनॉरिटी म्हणून श्री मोहम्मद रफी तांबोळी जे मागच्या जिल्हा परिषदेमध्ये एक मुस्लिम चेहरा म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं आणि आज परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथं आपले माननीय माजी मंत्री बसवराज पाटील साहेबांनी तो शब्द पाळलेला आहे की मायनॉरिटीचा एक माणूस जिल्हा परिषदेमध्ये मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये हा एकमेव व्यक्ती आहे, त्यांना आज आपण परत उमेदवारी दिलेला आहे। त्याच समेत मागासवर्गीय आमचे कैलास शिंदेजींना पंचायत समितीची आपण उमेदवारी त्यांना दिली आहे। असे अनेक सर्व चांगल्या उमेदवारांना एकत्रित करून सामाजिक समतोल राखण्याचा उमरगा लोहारा तालुक्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न झालेला आहे। कारण युती झाल्यामुळं काही ठिकाणी आता बरेचसे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली तयारी केलं होतं, पण त्यांच्यावरती थोडंसं आता कारण युती म्हणून व्हावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय परत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सर्व वरच्या लोकांनी ठरवून राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती व्हावं आणि एक चांगलं लोकांसाठी आपण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम व्हावं आणि त्यासाठी प्रयत्न केल्यामुळं काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर जागा वाटाघाटीमध्ये इकडे तिकडे झालेला आहे। पण मला वाटतं कार्यकर्ते हे नक्कीच या निवडणुकीमध्ये मेहनत घेऊन आम्ही सर्व सोबत आहोत कार्यकर्ते म्हणून नक्कीच जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन करून देण्याचं काम आम्ही करू। धन्यवाद।